नागपूर शहरातील गरोबा मैदान परिसरात एका तरुणीनं विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। प्रियकरानं अश्लील शिवीगाळ केल्यानं आणि खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्यानं घाबरल्यामुळे तरुणीनं हे टोकाचं पाऊल उचललं। तरुणीची प्रकृती सध्या गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडिता 18 वर्षांची आहे। तक्रारीनुसार 20 वर्षीय स्वयं बालपांडे हा पीडितेचा दूरचा नातेवाईक आहे। दोघे पूर्वी प्रेमसंबंधात होते। त्या दरम्यान आरोपीनं पीडितेचे काही खासगी फोटो काढले। तक्रारदार महिलेनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आरोपीला तिच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला होता, ज्यामुळे तिनं काही काळापूर्वी त्याच्याशी सर्व संपर्क तोडला होता। तेव्हापासून आरोपी तिच्याशी फोन आणि व्हॉट्सअपद्वारे वारंवार संपर्क साधत होता। मात्र तरुणी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती, यामुळे त्यानं अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि जुने खासगी फोटो शेअर करून तिला बदनाम करण्याची धमकी दिली। आरोपीनं 14 फेब्रुवारी रोजी पीडितीला फोटो डिलीट करण्याचं आश्वासन देऊन गरोबा मैदानात नेलं। पीडिता आल्यावर आरोपीनं फोटो डिलीट करण्यास नकार देत तिला घाबरवून जीवे मारण्याची धमकी देखील दिली। यानंतर पीडिता घरी गेली आणि विष प्राशन केलं। तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत। रुग्णालयात महिलेच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी संबंधित कलमांखाली आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि त्याचा शोध सुरू केला आहे। पीडिता व तिचे मित्र हे एका कॅफेमध्ये गेले। तिथे आरोपी पण आला। आरोपी आल्यानंतर आरोपीशी आणि पीडितेचे बोलणं चालू होतं, पण आरोपीने फोटो डिलीट करण्यास मनाई केली व तिला मारण्याची धमकी दिली। त्यानुसार पीडिता घरी आली। घरी आल्यानंतर तिने संध्याकाळी 7च्या सुमारास ऑप्टिमम नावाचे माशाला खाऊ घालणारे औषध जी पावडर आहे ती खाल्ली। खाल्ल्यानंतर ती सध्या दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे। उपचार चालू आहेत तिचे आणि ती आता चांगल्या स्थितीमध्ये आहे। आरोपीचा शोध सुरू आहे। काय